जागरूकतेच्या पंखांनी. मी उंच भरारी घेते जागरूकतेच्या पंखांनी. मी माझी ओळख देते संविधानाच्या प्रमाणांनी. मी माझ्या लोकशाहीचा शब्दार्थ शोधते नवा. मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधते नवा. मी नवीन उन्मेषाचा हा सूर साधते नवा. मंचावरील मान्यवर ज्ञानरूपी परीक्षक आणि माझ्या लोकशाहीचा कणा असलेल्या माझ्या जागरूक देशबांधवांना मी स्पर्धा क्रमांक 31 विनम्र अभिवादन करून आजच्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माझा विषय मांडते. लोकशाही चालते मतांवर पण टिकते फक्त आणि फक्त प्रश्नांवर. मित्रांनो, अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची व्याख्या मांडली होती. ते म्हणतात, लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य. पण आज 21व्या शतकात या व्याख्येत एका महत्त्वाच्या शब्दाची भर घालण्याची वेळ आली आहे. तो शब्द म्हणजे प्रश्न होय. आणि म्हणूनच आज मी मांडणार आहे, कशी आमची ही लोकशाही केवळ मतांच्या आकड्यांवर सत्तेची खुर्ची जरी मिळवत असते ना, तर ते टिकवून ठेवण्यासाठी प्रश्नांची धारच लागते. फार लांबच कशाला, आपल्याच देशाचा इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा सत्तांत व्यवस्थेने आपली चौकट मोडली, तेव्हा एका प्रश्नानेच क्रांतीची मशाल पेटली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये एक प्रश्न विचारला होता, आम्ही परकीयांची गुलामगिरी का करायची? त्या एका प्रश्नातून स्वातंत्र्याचं कमळ जन्मलं. त्या एका प्रश्नातून अवघं स्वराज्य उभं राहिलं. महात्मा गांधीजींना जेव्हा दक्षिण आफ्रिकेत रेल्वेतून बाहेर फेकलं गेलं, तेव्हा त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला होता आणि त्या एका प्रश्नातूनच अहिंसेचा लढा उभा राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये बजावलं होतं, जोपर्यंत राजकीय लोकशाहीला सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा आधार मिळत नाही, तोपर्यंत ती लोकशाही टिकणार नाही. यांनी आपल्याला फक्त मतदानाचा अधिकार दिला नाही, तर संविधानाच्या माध्यमातून प्रश्न विचारण्याचाही अधिकार दिला. आज आपण 2026 मध्ये आहोत. आज 21व्या शतकातील भारताकडे बघताना एक महान सत्य समोर येतं की आज आपण जगातील सगळ्यात मोठी लोकशाही. पण मला असा प्रश्न पडतो की ही लोकशाही फक्त निवडणुकांच्या उत्सवात तर अडकून पडली नाही ना? ही लोकशाही नेमकी कशावर उभी आहे? ती 5 वर्षातून एकदा बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईवर उभी आहे की रक्ताचं पाणी करून विचारलेल्या प्रश्नांवर उभी आहे? मला मान्य आहे, लोकशाहीचा जन्म हा मतांच्या पेढीतून होतो. लोकशाही मतांवर चालते, पण मत दिल्यानंतर आपण पुढची 5 वर्ष गप्प बसलो ना, तर मात्र लोकशाहीचा श्वास पडतो. आजचेच वास्तव पाहणा, आज हजारो लाखो तरुण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. पण दुर्दैवाने तेच पेपर जेव्हा फुटतात ना, तेव्हा व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं असतं. कारण जर का आपण प्रश्न विचारले नाहीत तर लोकशाहीचा श्वास मरेल. आज रस्त्यावरून चालताना माझ्या आईला, बहिणीला सुरक्षित वाटतं, तेव्हा व्यवस्थेला जाब विचारणं हीच खरी लोकशाही आहे. कारण मत सुरक्षा देऊ शकत नाही, पण विचारलेले प्रश्न व्यवस्थेला उत्तर काही बनवतात आणि माझ्या दृष्टीने तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण मत ही संमती आहे, तर प्रश्न हे नियंत्रण आहे. सत्ता कोणाकडे असावी हे मत ठरवतात, पण सत्तेने कसं वागावं हे प्रश्न ठरवतात. जेव्हा संसदेतील चर्चा थांबते, जेव्हा विरोधकांचा आवाज दाबला जातो आणि जेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली प्रसार माध्यम प्रश्न विचारायला घाबरतात, मला तर वाटतं तेव्हाच लोकशाहीचा विनाश सुरू होतो. इतिहासही साक्षी आहे, ज्या देशातील नागरिक प्रश्न विचारायला घाबरतात त्या देशातील लोकशाही ही हुकुमशाहीकडे वळते. मग तो जर्मनीचा हिटलर असो किंवा इटलीचा मुसोलिनी. त्यामुळे प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह वगैरे नाही. माझ्या मते प्रश्न विचारणं हे सगळ्यात मोठं देशप्रेम आहे. कारण तुम्हाला तुमच्या देशाची काळजी आहे आणि म्हणूनच तुम्ही सुधारणेसाठी प्रश्न विचारताय. मित्रांनो, फक्त मत देऊन आपलं काम संपत नाही, बोटांवरच्या शाईने आपलं कर्तव्य संपत नाही. खरी लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा प्रत्येक शेतकरी विचारेल माझ्या पिकाला भाव का नाही, जेव्हा प्रत्येक तरुण विचारेल माझ्या हाताला काम का नाही, आणि जेव्हा प्रत्येक स्त्री विचारेल मी माझ्याच देशात माझ्याच लोकात निर्भय का नाही. मत सत्तेला रस्ता दाखवतात, पण विचारलेले प्रत्येक प्रश्न सत्तेला आरसा दाखवतात. आणि जोपर्यंत हा आरसा स्वच्छ आहे तोपर्यंतच आपली लोकशाही अमर राहील.
शेवटी मी एवढंच म्हणेन, बोटांवरच्या शाईने फक्त नाव ठरतो, बोटांवरच्या शाईने फक्त नाव ठरतं, पण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांनी भविष्य घडतं. व्यवस्थेला जाब विचारण्याचे धारिष्ट आता तरी दाखवूया, व्यवस्थेला जाब विचारण्याचे धारिष्ट आता तरी दाखवूया. प्रश्नांच्या मशालीने लोकशाही अधिक उजळूया, प्रश्नांच्या मशालीने लोकशाही अधिक उजळूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.